नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मनोज ठोरे, महात्मा गांधी महाविद्यालय आंबोली. आज आपणास या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून बीकॉम थर्ड इयर सेमेस्टर 5 च्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ज्याला आपण इंडस्ट्रियल रिलेशन्स म्हणजे औद्योगिक संबंध या नावाने ओळखतो, या विषयाच्या कोर्स आउटकम संदर्भात माहिती देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की कोर्स आउटकम्स म्हणजे काय, त्याचा अर्थ काय. तर विद्यार्थी म्हणून एखादा विषय शिकल्यानंतर मला कोणतं ज्ञान मिळणार आहे, माझ्यामध्ये कोणते कौशल्य विकसित होणार आहे, माझ्यामध्ये कोणत्या क्षमता विकसित होणार आहे, त्याचबरोबर जे ज्ञान मला मिळालेलं आहे त्याचा उपयोग काय, त्याचा उपयोग कुठे करायचा, कसा करायचा, त्याचसोबत त्याचे फायदे काय आहेत, त्याचं महत्व काय आहे, यालाच म्हणतात कोर्स आउटकम्स. थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, एक विद्यार्थी म्हणून आपल्या मनामध्ये जेव्हा प्रश्न पडतो की हा विषय मी का बरं शिकत आहे, ही संकल्पना मी का बरं शिकत आहे, ते मला का बरं शिकवल्या जात आहे, याचा उपयोग काय, याचा फायदा काय, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कोर्स आउटकम्स. आणि विद्यार्थी मित्रांनो, कोणताही विषय शिकत असताना जर आपल्याला त्या विषयाचे कोर्स आउटकम्स माहीत असले तर आपोआपच त्या विषयाचं महत्व आपल्याला कळतं. सोबतच त्या विषयामध्ये एक रुची निर्माण होते आणि आपण तो विषय तितक्याच आवडीने शिकतो. आणि त्यातल्या त्यात ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजेच HR या विषयाबद्दल सांगायचं झाल्यास, ते आपलं स्पेशलायझेशन आहे. म्हणजेच बीकॉम ची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर ही आपली ओळख राहणार आहे. आपल्याला बीकॉम इन HR असं ओळखलं जाणार आहे. ते आपलं स्पेशलायझेशन असल्यामुळे हा विषयही आपल्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला जाणून घेऊया बीकॉम थर्ड इयर सेमेस्टर 5 च्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजेच इंडस्ट्रियल रिलेशन, ज्याला मराठीमध्ये आपण औद्योगिक संबंध असे म्हणतो, या विषयाचे कोर्स आउटकम्स काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी या विषयाचं इव्हॅल्युएशन कसं होतं या संदर्भात मी आपणास थोडीशी माहिती देऊ इच्छितो. हा विषय एकूण 100 मार्काचा असून 80 मार्काचा थेरॉटिकल पेपर असतो आणि 20 मार्काचा इंटरनल असेसमेंट. 80 मार्काचा पेपर जो विद्यापीठामार्फत घेतला जातो तो एकूण 4 युनिट्सवर असतो. ते 4 युनिट्स कोणते आहेत आणि त्याचे कोर्स आउटकम्स काय आहे, चला जाणून घेऊया. सर्वात आधी बघूया युनिट नंबर 1. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, युनिट नंबर 1 स्क्रीनवर चालू दिलेला आहे. कॉन्सेप्ट ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स, इट्स स्कोप अँड इम्पॉर्टन्स, द एन्व्हायरमेंट, सोशियो इकॉनॉमिक और पॉलिटिकल सिस्टम अँड इंडस्ट्रियल रिलेशन्स. त्याचसोबत रोल ऑफ गव्हर्नमेंट इन इंडस्ट्रियल रिलेशन्स हा सेकंड टॉपिक आहे, ज्यामध्ये द इव्हॅल्युएशन ऑफ लेबर पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट इन द एरिया ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या माहिती करता मी सांगून देतो, या विषयाचं मुळात नाव आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स अँड लेबर लॉ, HRD या विषयामध्ये. तर इंडस्ट्रियल रिलेशन्स हा पार्ट सेमेस्टर 5 आहे आणि लेबर लॉ हा जो पार्ट आहे या विषयाचा HRDचा तो आहे सेमेस्टर 6 ला. सेमेस्टर 5 ला आपण इंडस्ट्रियल रिलेशन हा भाग शिकतो HRD विषयाचा. त्यामध्ये युनिट 1 मध्ये हे 2 टॉपिक्स आहेत जे मी आता तुम्हाला वाचून दाखवले, आपण स्क्रीनवर बघू शकता. तर हे शिकल्यानंतर याचे कोर्स आउटकम्स काय आहेत ते बघूया. त्यामध्ये पहिला कोर्स आउटकम तुम्ही बघू शकता की डेव्हलप कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, HR हा विषय शिकताना HRचं महत्व काय हे आपण फर्स्ट इयरला शिकलेलं आहे, सेकंड इयरला शिकलेलं आहे. त्यामध्ये ह्युमन रिसोर्स सांभाळणं आणि त्यांच्याकडून काम करून घेणं, गिव्हिंग राईट जॉब टू द राईट पर्सन ॲट राईट टाइम ॲट राईट प्लेस, त्याचबरोबर त्यांची मानसिकता, त्यांचे विचार, त्यांच्या भावना, त्यांच्या इच्छा, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्याकडून ते व्यवस्थितरित्या काम करून घेणं आणि कंपनीचा, ऑर्गनायझेशनचा, इन्स्टिट्यूटचा, संस्थेचा त्याचा विकास करून घेणं, त्याचबरोबर त्या कर्मचाऱ्याचाही विकास करणं बाय ट्रेनिंग, डेव्हलपमेंट, प्रमोशन अँड ऑल दिस थिंग्स. हे खूप चॅलेंजिंग असतं.
त्यामध्ये सर्वात महत्वाचा एक भाग राहतो तो म्हणजे इंडस्ट्रियल रिलेशन. इंडस्ट्रियल रिलेशन म्हणजे दॅट इज रिलेशन बिटवीन टू पार्टीज. ऍक्च्युअली देर आर डिफरंट टाइप्स ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन, पण इथे आपण शिकतो बेसिकली आपण सर्वात जास्त फोकस असतो इंडस्ट्रियल रिलेशन बिटवीन एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज, म्हणजे मालक आणि कर्मचारी, मालक आणि श्रमिक यांच्यामध्ये जे रिलेशन राहतात त्या संदर्भात आपण इथे शिकणार आहे. तर इथे आपल्याला कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग कळेल की इंडस्ट्रियल रिलेशन म्हणजे नेमकं काय. इंडस्ट्रियल रिलेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिलेशन असतात. कर्मचाऱ्याचे कर्मचाऱ्याशी किंवा कामगाराचे कामगाराशी, कामगाराचे मालकाशी, मालकाचे मालकाशी. मालकाची म्हणजे एकदा एखाद्या कंपनीचे काही पार्टनर्स वगैरे असतात, ते दोघं तिघे सगळे मालक असतात, तर त्यांचे एकामेकांशी संबंध आहे हे सगळे असतात. पण यामध्ये आपलं मेन फोकस असतं मालक आणि कर्मचारी, मालक आणि श्रमिक, मालक आणि कामगार. हे इथे आपण शिकणार आहे की कसं असतं, काय असतं ते सर्व. ही कॉन्सेप्ट आपल्याला इथे शिकायला मिळणार. आणि सेकंड या युनिटचं आउटकम आहे मेक स्टुडंट्स अवेअर अबाउट रोल ऑफ गव्हर्नमेंट इन इंडस्ट्रियल रिलेशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज रिअली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की गव्हर्नमेंटचा रोल काय आहे, सरकारची काय भूमिका आहे औद्योगिक संबंधाच्या संदर्भात. हे तितकंच महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण कोणत्या देशाचा विकास करायचा असेल, तिचा औद्योगिक विकास करायचा असेल, त्या देशाचा जीडीपी वाढवायचा असेल, इकॉनॉमीचा ग्रोथ करायचा असेल, इंटरनॅशनल बिझनेस, इंटरनॅशनल म्हणजे इन द सेन्स इम्पोर्ट एक्सपोर्ट जे सर्व असतं त्या सगळ्या गोष्टींवर जर कोणत्या गोष्टीचा इफेक्ट पडतो ते राहतात इंडस्ट्रियल रिलेशन. इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. इफ गुड इंडस्ट्रियल रिलेशन्स आर देयर, that economy will grow very fast, no doubt. But if there is some dispute in industrial relation, there is a dispute between employer and employee, in that case that country, that economy cannot be grow. It is not possible. That's why त्या देशातल्या सरकारची काय भूमिका आहे औद्योगिक संबंधाच्या संदर्भात हे तितकंच महत्वाचं आहे आणि आपल्याला इथे शिकायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा विषय तुमचं स्पेशलायझेशन आहे, त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचं नॉलेज असणं तुम्हाला आवश्यक आहे आणि ते तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे की 100% भविष्यामध्ये तुमच्या कामी पडणार आहे. एक व्यवस्थापक म्हणून, एक अधिकारी म्हणून, एक मालक म्हणून, इव्हन एक कर्मचारी म्हणून सुद्धा हे इतकं महत्वाचं आहे. आता बघूया आपण युनिट नंबर 2. युनिट नंबर 2 मध्ये तुम्ही बघू शकता खूप दोन इंटरेस्टिंग टॉपिक्स आहेत. फर्स्ट इज वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट आणि सेकंड इज ट्रेड युनियन. बेसिकली हे दोन्ही टॉपिक जर तुम्ही बघितले तर हे आहे बेसिकली इंडस्ट्रियल डेमोक्रेसीवर बेस्ड, लोकशाहीवर बेस्ड. इंडस्ट्रियल डेमोक्रेसी इन द सेन्स औद्योगिक लोकशाही, यावर बेस्ड हे दोन्ही टॉपिक आहे. खूप महत्त्वाचे टॉपिक असू शकतो. सर्वात पहिला टॉपिक वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट, कामगारांचे व्यवस्थापनात सहभाग. यामध्ये त्याची संकल्पना काय आहे, त्याचे एम्स, त्याच्या मेथड्स, त्याच्या फंक्शनिंग ऑफ वर्क्स कमिटी अँड जॉईंट कमिटी, हे सगळं काय आपल्याला शिकायला मिळेल. खूप 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 इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. अँड सेकंड इज ट्रेड युनियन, ज्याला श्रमिक संघ म्हणतात किंवा श्रमिक संघटना म्हणतात. यामध्ये इव्हॅल्युएशन, ऑब्जेक्टिव्ह, त्याचे उद्देश, त्याचे फंक्शन्स, रोल ऑफ ट्रेड युनियन in capitalistic, then trade union and industrial relations, trade union leadership, problems of trade union in India and its remedies, हे सगळं आपल्याला शिकायला मिळणार आहे. मित्रांनो, ट्रेड युनियन खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला सांगितलं की ह्या युनिटवर बेसिकली जर तुम्ही बघितला की वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट अँड ट्रेड युनियन्स, both the topics are based on industrial democracy, औद्योगिक लोकशाहीवर आधारित आहे आणि तितकेच महत्त्वाचे, खूप महत्त्वाचे टॉपिक आहे. हे शिकल्यानंतर याचे आउटकम्स काय ते बघूया. सर्वात पहिले फॅसिलिटेट द नॉलेज अबाउट वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट. याचं ज्ञान तुम्हाला की व्हॉट इज वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट. वर्कर्स इन द सेन्स कर्मचारी, एम्प्लॉईज, यांचं कॉन्ट्रीब्युशन मॅनेजमेंट मध्ये असलं पाहिजे का. मॅनेजमेंट ज्याही पॉलिसी ठरवते, जे रूल्स रेग्युलेशन्स काढते, जे काही डिसिजन घेते, त्यामध्ये वर्कर्स किंवा एम्प्लॉईजचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे, त्यांची इन्व्हॉल्वमेंट असलं पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट for the growth, success and overall smooth functioning of any company or any organization. Next is create awareness about evolution, objects and functions as well as role of trade union. ट्रेड युनियन म्हणजे श्रमिक संघटना काय, त्याबद्दल त्याची उत्क्रांती कशी झाली, कशा आल्या ट्रेड युनियन, कशा बनल्या, त्याचे उद्देश काय आहे, त्याचबरोबर त्याचे फंक्शन्स काय असतात आणि त्याचा रोल म्हणजे त्याची भूमिका काय. ट्रेड युनियन श्रमिक संघटना यांची भूमिका काय असते कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये, यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उद्या जाऊन कर्मचारी असाल किंवा मालक असाल, दोन्ही केस मध्ये this knowledge will play a very important role, this will play a crucial role and this will be very useful for you in future also. That's why these are the course outcomes of unit number 2, very important.
Let's go ahead. Let's see what are the course outcomes of unit number 3. You can see on your screen there is unit number 3. There are two topics in unit number 3. First is industrial relations and public sector and second is collective bargaining. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहे इंडस्ट्रियल रिलेशन अँड पब्लिक सेक्टर, म्हणजे औद्योगिक संबंध आणि सार्वजनिक क्षेत्र. यू हॅव टू स्टेट ॲज अ मॉडेल एम्प्लॉयर. एक आदर्श सेवाचा कसा असावा, लेबर मॅनेजमेंट रिलेशन इन पब्लिक एंटरप्राइजेस, म्हणजे श्रमिक आणि व्यवस्थापन यांचे संबंध कसे आहे बा सार्वजनिक क्षेत्रामध्ये, सार्वजनिक एंटरप्राइजेस मध्ये. ठीक आहे. ऍज वेल ॲज कॉजेस ऑफ इंडस्ट्रियल अनरेस्ट इन इंडिया. कॉजेस ऑफ इंडस्ट्रियल अनरेस्ट इन इंडिया म्हणजे भारतामध्ये औद्योगिक संघर्षाची काय कारणे आहेत हे तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. खरंच खूप महत्वाचं आहे. दिस इज सिरियसली इम्पॉर्टंट. हे सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. नेक्स्ट इज कलेक्टिव्ह बार्गेनिंग. याला मराठीमध्ये म्हणतात सामूहिक सौदेबाजी. Collectively bargaining has been done by employees with employers. What exactly that concept is, you will learn this in this topic. There is concept of collective bargaining, you will learn. Second is need for collective bargaining. काय आवश्यकता आहे collective bargaining ची. Then conditions, काय conditions असतात. Next is essentials for successful collective bargaining. कोणते essentials आहेत, कोणत्या आवश्यक गोष्टी आहेत यशस्वीपणे सामूहिक सौदेबाजी करण्यासाठी अँड अंडरस्टँडिंग इंडिया. संघर्षाची काय कारण, काय संघर्ष काय आहे, हे सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. खूप 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 महत्वाचं आहे कलेक्टिव्ह बार्गेनिंग. खूप बढिया टॉपिक आहे, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. यू मस्ट हॅव दिस नॉलेज बीइंग अन एम्प्लॉई, बीइंग अ लीडर और बीइंग अ मॅनेजर और बीइंग अन एम्प्लॉयर. तुम्ही कोणताही रोल भविष्यामध्ये प्ले करा, नो डाऊट. बट कलेक्टिव्ह बार्गेनिंग काय हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. This is not just a matter of subject knowledge, this is a matter of general knowledge also, being a student of commerce. चला बघूया युनिट नंबर 3 चे कोर्स आउटकम्स काय आहे. सर्वात पहिलं कोर्स आउटकम बघू शकता, आयडिया ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स अँड पब्लिक सेक्टर्स. तुम्हाला आयडिया येईल, याचं नॉलेज मिळेल की औद्योगिक संबंध आणि सार्वजनिक क्षेत्र काय आहे व काय याचं काय काय कॉन्सेप्ट काय आहे तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. नेक्स्ट इज डेव्हलप कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग एंड इसेंशियल फॉर सक्सेसफुल कलेक्टिव्ह बार्गेनिंग. As I already told you when I was reading this syllabus of unit number 3 that what is collective bargaining, that is called, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो सामूहिक सौदेबाजी. ही कॉन्सेप्ट तुम्हाला शिकायला मिळेल की कशी राहते, ती कशा पद्धतीने करावं लागते, त्याच्या कंडिशन्स काय आणि इसेन्शियल्स फॉर सक्सेसफुल कलेक्टिव्ह बार्गेनिंग. कोणतीही कलेक्टिव्ह बार्गेनिंग सक्सेसफुल यशस्वी करण्यासाठी त्याच्या कंडिशन्स काय, त्याची इसेन्शियल गोष्टी आवश्यक कोणते घटक आहेत ते तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. खरंच ते खूप महत्वाचं आहे जे भविष्यामध्ये तुमच्या कामात येईल. These are the course outcomes of unit number 3. Let's see what are the course outcomes of unit number 4. You can see unit number 4 on your screen. There are two topics in unit number 4. First is grievance and discipline. Second is prevention and settlement of dispute in India. These are two topics of unit number 4. Let's see first topic. पहिला टॉपिक बघा काय म्हणत आहे, grievance and discipline. याला मराठीमध्ये म्हणतात तक्रार आणि शिस्त. याचा अर्थ म्हणजे तक्रार म्हणजे काय, तक्रारला आणखी काय गाराणे, ब्रॅकेटमध्ये गाराणे तुम्ही जर नोट बघितले तर यू विल गेट इट. त्याला वेगवेगळे अर्थ आहे. तर ग्रीव्हन्स म्हणजे काय, ऍक्च्युअली ग्रीव्हन्स म्हणजे काय, जर तुम्ही पुस्तकांमध्ये वाचा वेगळ्या ठिकाणी की द फीलिंग ऑफ इनजस्टिस, वेअर देयर इज इनजस्टिस विथ एन एम्प्लॉई, देन द ग्रीव्हन्स टेक्स प्लेस. इन दॅट केस देयर इज सम मेकॅनिझम टू हँडल दॅट ग्रीव्हन्स. हे सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. नो डाऊट ग्रीव्हन्स म्हणजे तक्रार, मुळात तक्रार एखाद्या कर्मचाऱ्याची, आणि डिसिप्लिन म्हणजे शिस्त. हा टॉपिक आहे इथे. ठीक आहे. मिनिंग ऑफ ग्रीव्हन्स, ग्रीव्हन्सचा अर्थ काय होतो, कॉजेस ऑफ ग्रीव्हन्स, त्याची कारणे काय तक्रारीची, ग्रीव्हन्स प्रोसिजर, त्याची प्रोसिजर काय असते, म्हणजे तक्रार कशी घेतली पाहिजे बाय प्रोसिजर, त्याचं सगळं सेटलमेंट कसं केलं पाहिजे, सगळं मशिनरी फॉर हँडलिंग केस, हे सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. उद्या जेव्हा तुम्ही बीकॉम इन एचआर स्पेशलायझेशन असल्यामुळे when you will appointed in HR department, in that case if there will be any grievances then you will have to handle that grievances. So how to handle that grievances, what is the procedure, you must know that. हे सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. what is the procedure of grievance as well as machinery for handling the grievances. So
हे खूप खूप महत्वाचं नॉलेज आहे. उद्या जर तुम्ही एक एचआर डिपार्टमेंटचा घटक बनवाल आफ्टर बीकॉम इवन आफ्टर युअर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन व्हॉट युअर एज्युकेशन यू विल टेक अँड आफ्टर दॅट व्हेन यू विल बी अपॉइंटेड इन एनी ऑर्गनायझेशन दॅट टाइम दिस विल बी व्हेरी दिस विल प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. इवन नॉट ओनली इन दॅट बीइंग एन एम्प्लॉई, एक कर्मचारी म्हणून सुद्धा तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की व्हॉट इज द प्रोसिजर ऑफ ग्रीव्हन्स अँड व्हॉट इज डिसिप्लिन. नेक्स्ट इज प्रिव्हेन्शन अँड सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट इन इंडिया. आता डिस्प्यूट म्हणजे काय? डिस्प्यूटचा अर्थ काय होतो? तर डिस्प्यूट म्हणजे विवाद. औद्योगिक विवाद कायदा 1947 असेल, दॅट इज इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947. त्यामध्ये प्रिव्हेन्शन अँड सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट इन इंडिया हे सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळणार ह्या टॉपिक मध्ये. त्यामध्ये काय दिलंय वाचूया. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर इंडस्ट्रियल डिस्प्यूट इन इंडिया, द रोल ऑफ द स्टेट इन इंडस्ट्रियल रिलेशन, industrial dispute legislation in India, as I already told you that there is Industrial Dispute Act 1947 is there, as well as state acts म्हणजे राज्याचे काय कायदे असले आणि इंडस्ट्रियल पीस सोबतच प्लॅनिंग अँड इंडस्ट्रियल इन द सेन्स नियोजन आणि औद्योगिक शांतता. एक्झिस्टिंग अरेंजमेंट फॉर प्रिव्हेंशन अँड सेटलमेंट ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स असतात म्हणजे औद्योगिक वाद जे असतात, औद्योगिक वाद निर्माण होतो कर्मचारी आणि मालक यांच्यामध्ये. त्याचं प्रिव्हेन्शन कसं करायचं, त्याचं सेटलमेंट कसं करायचं, सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. अँड लेजिस्लेटिव्ह मेजर्स अँड प्रोव्हिजन्स हे सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. ऑलरेडी टोल्ड यू दॅट देयर इज इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947. Under that act, what are the provisions are there, legal provisions are there in that act. That's what you have to learn in this topic. आता हे दोन टॉपिक युनिट नंबर 4 मध्ये शिकल्यावर याचे आउटकम्स काय ते आपण आता बघूया. युनिट नंबर 4 चे आउटकम्स. फर्स्ट इज मेक स्टुडंट्स अवेअर अबाउट ग्रीव्हन्स अँड डिसिप्लिन अँड मशिनरी फॉर हँडलिंग ग्रीव्हन्सेस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला एक आयडिया येतो की ग्रीव्हन्सेस काय असते, डिसिप्लिन काय असते आणि मशिनरी कशी असते हँडल करायची, कोणत्या प्रकारचे तक्रारी जर येतात कर्मचाऱ्याचा तर त्या तक्रारींचे निवारण कसे करायचं हे तुम्हाला इथे शिकायला मिळतं. म्हणजे जेव्हा तुम्ही भविष्यामध्ये एखाद्या कंपनीमध्ये एचआर डिपार्टमेंटमध्ये काम करा नाही, जर तुमची जबाबदारी येईल दॅट टाइम दिस विल बी व्हेरी युजफुल अँड व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. नेक्स्ट इज मेक स्टुडंट अवेअर अबाउट लीगल प्रोसेस अंडर प्रिव्हेंशन अँड सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट ऍक्ट. As I already told you when we are reading and discussing about the syllabus, that it will make students aware about legal provisions under prevention and settlement of dispute act. कोणत्या legal provisions आहे, how to prevent, how to settle disputes. These all things have been given in the Industrial Dispute Act 1947. And last course outcome of unit number 4 is idea of the role of the state in industrial relations. विद्यार्थ्यांना एक आयडिया येतो, त्याबद्दल नॉलेज मिळतं की व्हॉट इज द रोल ऑफ द स्टेट इन इंडस्ट्रियल रिलेशन, राज्यांची काय भूमिका असते औद्योगिक संबंधाच्या संदर्भात. तर हे एका कॉमर्सच्या विद्यार्थ्याला माहिती असणे तितकंच आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व आपल्याला इथे शिकायला मिळणार आहे. बीकॉम थर्ड इयर सेमेस्टर 5 च्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मधील इंडस्ट्रियल रिलेशन्स म्हणजे औद्योगिक संबंध या भागामध्ये. विद्यार्थी मित्रांनो मला पूर्ण आशा आहे की या विषयाचे कोर्स आउटकम्स जाणून घेतल्यानंतर या विषयाचं महत्त्व तुम्हाला कळलं असेलच. त्याचबरोबर हा विषय शिकण्याची एक आतुरता निर्माण झाली असेल आणि हा विषय शिकताना 100% तुम्हाला हा विषय खूप इंटरेस्टिंग वाटेल. हा विषय शिकण्यामध्ये एक रुची निर्माण होईल आणि हा विषय तुम्ही तितक्याच आवडीने शिकाल, कारण हा विषय हे तुमचं स्पेशलायझेशन आहे, हे तुमची ओळख आहे. विद्यार्थी मित्रांनो मी इथे थांबतो. आपण मला लक्षपूर्वक बारकाईने ऐकून घेतल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल मी आपले खूप धन्यवाद करतो आणि आपल्या उज्ज्वल आणि यशस्वी भविष्याकरता आपणास खूप खूप शुभेच्छा देतो. Thank you very much. All the best for your bright and successful future. Thank you.